महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनाच्या निमित्ताने त्यानिमित्ताने आज सोलापूर शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांना भेटावे या हेतूने इथे उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, माझे सर्व प्रमुख सहकारी, जिल्ह्यातील इतर अन्य पदाधिकारी, आपण सर्व पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, अनेक सोलापूरच्या दौऱ्यावरती आला असतानाच पक्ष कार्यालयाला भेट द्यावी, एक उत्तम पद्धतीने कार्यालय आमच्या सर्व सहकाऱ्यांनी, संतोषबाईंनी, जुबेरबाईंनी आमच्या सर्व सहकाऱ्यांनी उभं केलं. उद्घाटनाच्या निमित्ताने राज्याचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री आदरणीय दादाही आले होते, त्यांच्याशिवाय मी आलो होतो. अशा वेळेला एका बाजूला तीर्थक्षेत्र ठिकाणी जावं, नतमस्तक व्हावं, कार्यकर्त्यांना भेटावं आणि मग पंढरीच्या विठ्ठलाचं दर्शन घेऊन बारामतीला जावं या हेतूनेच इथे आलो. आज काही विशेष संवाद करत नाही, कारण सकाळीच आमच्या काही पत्रकार मित्रांशी माझी भेट झाली. आई तुळजाभवानीकडे हीच प्रार्थना केली की वातावरण बदलामुळे अनेक वेळेला राज्यातला बळीराजा संकटात येतो. दादा असताना नेहमीच बळीराजाला मदत देण्याचं काम महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि स्वतः दादा अर्थमंत्री यांना त्याने करत आले. आताही काल परवा खूप अवकाळी पाऊस झाला, त्याच्यामुळे रब्बीच्या पिकाचं नुकसान झालं. कोकणातील आंबा, काजू या फलोत्पादनाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं. तर ती आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना केली. महाराष्ट्राचे नेते आदरणीय दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर उद्या राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्राबाईंनी पोटनिवडणुकीचा अर्ज त्या ठिकाणी भरणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांना आम्ही विनंती करतो की दादांसारखं एक दिलदार, पुरोगामी विचाराचं, महाराष्ट्राला गतिमान करण्याचं 40 वर्ष ज्याने अविरत सेवा केली, त्या नेतृत्वाच्या अकाली दुर्दैवी निधनाच्या नंतर जी त्या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे, ही बिनविरोध करावी अशी विनंती आम्ही सारेजणच सर्व राजकीय पक्षांना त्या ठिकाणी करतो. यामध्ये प्रामुख्याने महायुती असल्यामुळे आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असल्यामुळेच राज्याचे कर्तव्यगार मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे या दोन्ही पक्षाचा पाठबळ, दोन्ही नेत्यांचं पाठबळ आहेच. पण प्रामुख्याने महाविकास आघाडीकडे ही जागा आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाची त्या ठिकाणी होती. मी सकाळी उल्लेख केला, आता पुन्हा दुरुस्ती करतो की खासदार सुप्रियाताईंनी या बाबतीमध्ये घोषणा केली की साहेबांच्या पक्षाचा कोणी उमेदवार राहणार नाही. म्हणून मी प्रदेशाध्यक्ष म्हणून ताईंचे आभार मानले, साहेबांचे आभार मानले. उद्धवजींच्या जवळ संपर्क आमच्या प्रमुख नेत्यांचा झाला. उद्धवजींनी सुद्धा या सगळ्या परिस्थितीमध्ये बहिणींना पाठबळ देण्याचं निश्चित त्या ठिकाणी केलं. काँग्रेसच्या काही नेत्यांच्या मनामध्ये काय शंका असेल तर मी असेल, प्रफुल्लभाई असतील, आम्ही सारेजण काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेबांच्या जवळ संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहोत. केरळच्या प्रचाराच्या दौऱ्यात ते असल्यामुळे माझंही काय बोलणं होऊ शकलं नाही, प्रफुल्लभाईंचं नाही, पण संध्याकाळपर्यंत आमचं नक्की त्या ठिकाणी बोलणं होईल. आणि त्यांनाही आम्ही विनंती करू की महाविकास आघाडीमध्ये जागा ही साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्यांनी तर पाठिंबा दिलेलाच आहे. पण आपणही त्या बाबतीमध्ये जे काही राज्य पातळीवरचे नेते मत व्यक्त करताना दिसतात की काँग्रेस उमेदवार देईल, तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही त्यांच्याकडे विनंती त्यानिमित्ताने करणार आहोत. मला विश्वास आहे की दादांचं अतुलनीय कार्य लक्षात घेता सर्वच राजकीय पक्ष या संदर्भामधला योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतील असा प्रदेशाध्यक्ष मला विश्वास त्या ठिकाणी त्यानिमित्ताने वाटतो आहे. उद्या आमचे सर्व मंत्री, आमचे सर्व नेते, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य
पक्षाचे सगळे प्रमुख सहकारी हे बारामतीला येणार आहेत. आम्ही 12:30 ते 2च्या दरम्यान नामनिर्देशन पत्र त्या ठिकाणी बहिणींचं दाखल करणार आहोत. आणि मग पुढील उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याच्यामुळे उद्या किती अर्ज येतात, कोणा राजकीय पक्षाचे आहेत, काही अपक्ष आहेत, तर त्याची नेमकी माहिती उद्या दुपारी 3 वाजता मिळेल. त्यानंतर मग आमचे प्रयत्न त्या संदर्भामध्ये काय असतील ते सुरू राहील. आणि अगदीच निवडणूक अटळ झाली तर राज्यात सर्वाधिक विक्रमी मताधिक्याने वहिनी दादांची पुण्याई आहेस, दादांनी बारामतीकरांची केलेली 40 वर्षाची अथंग अविरत सेवा आहे. यामुळे बारामतीकर प्रचंड मताधिक्याने वहिनीला निवडून देतीलच, पण तरी बिनविरोध करण्याचा आमच्या सर्वांचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. अधिक बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही. माझ्या भेटीमागचा हेतू आपल्या सर्वांच्या समोर मी विशद केला. थोडक्यात या संदर्भातला काय विषय असेल तर जरूर आपण या बाबतीमध्ये संवाद करावा अशी आपल्याला विनंती आहे.